लग्नासाठी जोडीदार निवडताना जेव्हा एकमेकाला भेटतात, गेल्या आठवड्यामध्ये माझे एक मित्र आहेत जे मॅट्रिमोनियल वेबसाईट रन करतात आणि त्यांनी मला प्रश्न विचारला की लग्नासाठी जोडीदार निवडताना जेव्हा एकमेकाला भेटतात तेव्हा त्यांनी कोणत्या आर्थिक बाबीची चर्चा करणं गरजेचं. तेव्हा मला लक्षात आलं की खूप महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा दोन पती पत्नी किंवा नवरा बायको ज्यांचं भविष्यात लग्न होणार आहे हे वेगवेगळ्या फायनान्शियल बॅकग्राऊंड मधून आलेले असतात, तर त्यामुळे पहिल्यांदा जर काय चर्चा करायची असतील तर खर्चाबाबत म्हणजे पैसा बचतीबाबत एकमेकाचं मत काय आहे, दुसऱ्यांदा खर्चाबाबत बिहेवियर काय आहे, ह्या दोन गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. कारण जर एखादा मुलगा ग्रामीण भागातून मुंबई पुण्यामध्ये आलेला आहे तर त्याला ओला उबर साठी 1000 रुपये पण खर्च करू वाटत नाही, कारण ते 1000 रुपये 100 रुपयाच्या एसटी पासवर महिनाभर शाळेला किंवा कॉलेजला तो गेलेला असतो. तर त्यामुळे आत्ताच्या घडीला जे असे कपल्स आहेत की जे तरुण तरुणी आहेत की जे भविष्यामध्ये पुढच्या 2, 4, 5 वर्षामध्ये लग्नासाठी आपल्यासाठी जोडीदार शोधतायत, तर त्यांनी आपल्या पार्टनरचा पैशाबद्दलचा अप्रोच जाणून घेणं गरजेचं.